डोंबिवलीच्या लाल मातीत रंगला कुस्तीचा जंगी सामना। मोठा गाव गावदेवी मंदिर संस्थाची जत्रा। कुस्ती ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे। कुस्तीची परंपरा ग्रामीण भागात कायमची रंगत आहे। ग्रामीण भागातून कुस्तीचा जंगी सामना आता शहरातील लोकांनाही पाहायला व अनुभवायला मिळत आहे। डोंबिवली पश्चिम येथील लोकप्रिय जनसेवक दीपेश पुंडलिक म्हात्रे यांच्या पुढाकाराने सालाबादप्रमाणे गावदेवी मातेच्या यात्रेनिमित्त गावदेवी मंदिर संस्थेच्या वतीने मोठा गाव देवीचा पाडा ग्रामस्थ मंडळ आयोजित जबरदस्त कुस्तीचा जंगी सामना भरविण्यात आला होता। डोंबिवलीकरांना या जंगी कुस्ती सामना प्रत्यक्षदर्शी पाहायला आणि अनुभवण्याचा आनंद मिळाला। मागील अनेक वर्ष आई गावदेवी मातेची यात्रा ग्रामस्थ मंडळ आयोजित करत आहेत। यात्रेत आदल्या दिवशी पालखी निघते, तर दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचे सामने रंगतात। अनेक अनुभवी तसेच महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून नवोदित खेळाडू तसेच कुस्ती उस्ताद या कुस्तीच्या आखाड्यात आपलं कौशल्य दाखवण्यासाठी इथे येत आहेत। कोणी पराजित होतात तर कोणी विजयी। यंदाच्या कुस्ती सामन्यात विजयी होणाऱ्या कुस्ती उस्ताद यांना बजरंगी बली यांची गदा आणि रोख पारितोषिक देऊन त्यांचा उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। कुस्तीचा आखाड्यात विजयी झालेले हे कुस्ती उस्ताद पुढे राज्यस्तरावर त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर कुस्तीचा आराखड्यात भाग घेऊन कुस्तीचा अनुभव मिळवित आहेत। यंदाच्या कुस्ती आखाड्यात तरुण युवक सोबत तरुण मुलींनीही कुस्तीच्या आखाड्यात सहभाग घेऊन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कुस्ती आराखड्यात कुस्ती खेळून अनुभव मिळविल्याचे प्रत्यक्षदर्शी स्थानिक लोकांनी मुलींची कुस्ती पाहून त्यांची स्तुती केली। दरवर्षी त्यांची उपस्थिती असते। काय झालं सुभाषला या सुभाषला वैष्णव पाटीलला फिरवा 5,000 रुपये 5,000 रुपये मानाची गदा मानाची गदा आणि 5,000 रुपये देतो वैष्णवताई महिलांच्या कुस्तीचा काकूच्या अंगावर दिसून गटापती हे आपली तयारी झाली जा ना आखाड्यामध्ये। हे महिला खेळाडू रसिकराने आपण जर दाखवलं नाही तर सगळ्यात सोडली कुठे झालं अमुक ठिकाणी सोडली अशा प्रकारचं आरोप होतात। सरांनी करा तर त्यांचा कुस्ती आतमध्ये घेतल्या कडेला नको जाऊन दे राहू दे आता राहू दे आता माईक घे नवनाथ माईक दे बोलायला कुस्तीला टायमिंग दिलं बऱ्याच वेळा दिलेलं करतील। त्यांना 8,000 रुपयाने गदा द्यायचं आपल्याला। त्यांनी इकडे यायचं त्यांना 3,000 घेऊन जायचं ते पंडित त्यांना। लेडीची कुस्ती चालू आहे बाळगाव विरुद्ध 14 मला लेडीची कुस्ती आहे। जास्त खाली बसून देऊ नका पंच वरती घ्यायची कुस्ती लगेच जास्त अशी कुस्ती उभारली कुस्ती चालू आहे। डांगे डाव करायचं बाहेर देऊ नका नाव द्या मोठमोठ्या पेहलवान असतील ना ते हा त्यांच्या स्पर्धार्थी कुस्ती त्यांच्या स्पर्धार्थी कुस्ती मोहिलीचे पैलवान विजय झालेले कोण फिरवणार त्याने घ्या पैसे तो आला पहिला कुस्ती पैलवान जयेश पाटील कोणगाव यांच्याविरुद्ध कुठले पैलवान आहे तरी मैदानात या।
जयेश पाटील कोणगाव यांच्या विरुद्ध कोणता पैलवान आहे? तो मोबाईल मध्ये सगळे फोटो काढून घे त्यांचे. हा जमले तिथे रजिस्टर नवनाथ. हा इकडे गडबडच वाटतं जरा मला. कुस्ती सोडायची नाही. कुस्ती काय झालेली आहे? ओंबारडे विरुद्ध करून घ्या. नंतर ते बघू पैसा द्यायचो आपण. कुस्ती बघायचे तुम्ही इथे थांबले का? फेटेबद्दल लावून हो फेटेवाले हो फेटेवाले. एक मिनिट आपल्या दोन आमच्या मालची लाईन जाते. वरची लाईन गेल्या का तर तुम्ही बघू द्या एखाद्या. मोठागाव गावदेवी देवीचा पाडा यात्रेच्या निमित्त गावदेवी मंदिर संस्थानच्या माध्यमातून माजी महापौर पुंडलिकजी म्हात्रे अध्यक्ष जे आहेत व आमच्या ग्रामस्थ राजेशजी मोरे असतील, मी स्वतः व आमचे इतर ग्रामस्थ मंडळ असेल यांच्या कुस्तीच्या खेळाची परंपरा जपण्यासाठी दरवर्षी या कुस्त्या आयोजित केल्या जातात. आज देखील आपण बघाल तर सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर या भागातून इथे मोठ्या प्रमाणात खेळाडू आलेले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र केसरी महिला खेळाडू देखील इथे उपस्थित आहेत. अशा पद्धतीने हे मातीतल्या खेळाची जी परंपरा आहे ती जपण्याचं काम आमच्या ग्रामस्थ मंडळातर्फे होत आहे. आपण बघितलं असेल तर लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अशा सगळ्यांच्या कुस्त्या आज या मैदानात होत आहेत आणि भविष्य काळामध्ये ही परंपरा जपण्यासाठी, हे कुस्तीचे खेळ जपण्यासाठी मोठागाव ग्रामस्थ मंडळ ट्रस्ट ही सज्ज राहील.